रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेत मनापासून स्वागत करते. प्रत्येक मनुष्य हा वेदनेचं दुःखाचं ओझं घेऊन जगत असतो. हे ओझं क्षमाशीलतेमुळे कमी होण्यास मदत होते. आपल्या आत असणाऱ्या नकारात्मक भावना नाहीशा होतात. क्षमेने आपल्याला अपराधी भावनेच्या कारागृहातून देखील मुक्तता मिळते. जात पात वर्ण स्पृश्य अस्पृश्यता अशा अनेक भेदभावाच्या गर्तेत सापडलेल्या मनुष्याची अशांततेपासून सुटका करण्याचा मार्ग क्षमा हा एकच आहे. या सुंदर विचारांनंतर सुरुवात करूया आजच्या भजनाला. रामकृष्ण हरी. राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ. रसिक हो, एक वेळा काय झालं, एक भक्त एक ग्रहस्थ झोपला होता आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तो समुद्राच्या बाजूला किनाऱ्यावरून चालत निघालेला आहे आणि पाहिलं तर काय, दोघांची पावलं दिसायला लागली आणि तो थोडा घाबरला. त्यावेळेस देव प्रकट झाला आणि देवानं त्याला सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही जी दिसणारी 2 पावलं आहेत ती तुझी आहेत आणि 2 पावलं माझी आहेत. ग्रहस्थाला आनंद झाला आणि काही वर्ष निघून गेले आणि मग काही वर्षानंतर त्याच्या संसारामध्ये दुःख आलं, दारिद्र्य आलं, गरिबी आली. त्यावेळेस तो पुन्हा एक वेळा झोपलेला आहे आणि पुन्हा त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तो पुन्हा त्या समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत निघालेला आहे. चालता चालता पाठीमागे फिरून पाहिला तर एकाचीच पावलं दिसायला लागली. तो ग्रहस्थ थोडा निराश झाला, उदास झाला. त्याला असं वाटायला लागलं की ज्यावेळेस माझी वेळ चांगली होती, ज्यावेळेस मी सुखात होतो, त्यावेळेस देव माझा पाठीराखा होता. पण आज माझ्या संसारामध्ये गरिबी आली म्हणून देवसुद्धा माझ्या पाठीशी राहिला नाही, देवानं सुद्धा माझी साथ सोडली. पण इतक्यात देव प्रसन्न झाला आणि देवानं त्या ग्रहस्थाला सांगितलं, अरे वेड्या, मी त्या तर वेळेस तुझ्या पाठीमागे होतोच, पण आज तू दुःखात आहेस, तुझ्या मागे अडचण आहे, म्हणून मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतलेलं आहे आणि ही जी दिसणारी 2 पावलं आहेत ती तुझी नाही आहेत, तर ती माझी आहेत. तसं देव काय करतो, आपल्या भक्तावर संकट आलं की आपल्या भक्ताचं संकट निवारण करतो. असंच प्रभू रामचंद्राच्या नामाचं महत्त्व सांगणारी वैभवी कुलकर्णी यांची एक सुंदर अशी रचना आपल्यापुढे सादर करत आहेत. राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ. देहरुखी संसाराला, देहरुखी संसाराला, देवमुखी पाहू, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ. मारुती सबंधू आम्ही, प्रीत धरू राम, मारुती सबंधू आम्ही, प्रीत धरू राम.
शबरीचे नेत्र लेऊ वाट पाहू राम, शबरीचे नेत्र लेऊ वाट पाहू राम, वाट पाहू राम राम, वाट पाहू राम. तिन्ही त्रिकाळी जागऊ, तिन्ही त्रिकाळी जागऊ सार्थ राम नाम, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ. रामदास आठव, रामदास आठव गाऊ प्रभातीचा राम, रामदास आठव गाऊ प्रभातीचा राम, रामदास आठव गाऊ प्रभातीचा राम, रामदास आठव गाऊ प्रभातीचा राम. कबीरास आळव गाऊ सांज काळी राम, कबीरास आळव गाऊ सांज काळी राम. तिन्ही त्रिकाळी जागऊ, तिन्ही त्रिकाळी जागऊ सार्थ राम नाम, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ. देहरुखी संसाराला, देहरुखी संसाराला देवमुखी पाहू, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ आम्ही, राम नाम गाऊ, राम नाम गाऊ गाऊ, राम नाम गाऊ गाऊ, राम नाम गाऊ. रामकृष्ण हरी. माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी घडत असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. माणूस देवाला मानत असं नाही, तो मानतो, पण कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं सुरू आहे तोपर्यंत मी देवाला मानतो. आणि एकदा का माझ्या जीवनामध्ये माझ्या मनाच्या विपरीत काही झालं तर माझ्या घरातला देवारा देवासकट नदीमध्ये प्रस्थान करत असतो. हा आम्ही देवाला मानत असलेला दंभ असतो. ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान मान्य करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्येच त्याला शाश्वत सुखाचा राजमार्ग गवसत असतो. तुकोबरायांचं जीवन पहा. तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांची बायको गेली, तुकोबराय म्हणाले बरं झालं. त्यांचा मुलगा गेला, तुकोबराय म्हणाले बरं झालं. तुकोबरायांचा मान सन्मान संपत्ती गेली, तुकोबरायांची प्रतिक्रिया काय? बरं झालं देवा, बरं झालं. दिवस रात्र देवाचा धावा करणारे, दिनरजनी हाच धंदा असं म्हणणारे तुकोबराय त्यांच्या पूर्ण प्रपंचाची राख रांगोळी झाली, वाटोळं झालं तरी त्यांनी देवाची साथ सोडली नाही, देवाचं नाव घेणं सोडलं नाही. याचा परिणाम काय झाला पहा. ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान मान्य केलं. त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही होतंय ते देवाच्या सत्तेनंच होत आहे आणि तो जे जे काही करेल ते माझ्या हिताचं करेल हा विश्वास तुकोबरायांनी अंतकरणामध्ये बांधला. त्याचा परिणाम असा झाला की वैकुंठाहून देव स्वतः तुकोबरायांना विमान घेऊन न्यायला आले. ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान मान्य केल्याचा हा परिणाम आहे. ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान मान्य केल्याचा परिणाम पहा. भगवान कृष्ण होते, एका बाजूला कौरव होते, दुसऱ्या बाजूला पांडव होते. पांडव 5 होते, कौरव 100 होते. कौरवांनी ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान मान्य केलं. जे घडतंय ते देवाच्या इच्छेनं घडतंय असं मान्य केलं आणि त्या घडण्याचा परिणाम असा झाला की 5 जणांच्या केसाला धक्का लागला नाही आणि 100तला एकही जिवंत राहिला नाही. तुकोबराय आम्हाला हेच सांगतात की बाबांनो, आमच्या जीवनामध्ये जे जे काही होतंय, जे जे काही घडतंय ना, ते देवाच्या इच्छेनं आणि देवाच्या सत्तेनं होतं हे मान्य करा. कारण काय? तो आपल्या सगळ्यांचं हितच अंतिमता करणार आहे.
ऐकूया. जैसे तैसे राहे देवाचे देणे, जैसे तैसे राहे देवाचे देणे, प्रयत्न करीता तेने कायनो हे, प्रयत्न करीता तेने कायनो हे, प्रयत्न करीता तेने कायनो हे, जैसे तैसे राहे देवाचे देणे, जैसे तैसे राहे देवाचे देणे, प्रयत्न करीता तेने कायनो हे. दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा, दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा, आ आ आ आ रे कृपा सिंधू नृपेक्षी सर्वथा, अंतरची व्यथा कळे त्यासी, अंतरीची व्यथा कळे त्यासी, कळे त्यासी, प्रयत्न करीता तेने कायनो हे, प्रयत्न करीता तेने कायनो हे. मागोने नो परी माय जाने वर्म, मागोने नो परी माय जाने वर्म, माय जाने वर्म, माय जाने वर्म, बाळाने दिश्रम पावो काही, बाळाने दिश्रम पावो काही, पावो काही, प्रयत्न करी
अनुभव अंगे तुका म्हण मग अनुभव अंगे अनुभव अंगे तुका म्हण मग अनुभव अंगे अनुभव अंगे वचन वागे माने नाहे वचन वागे माने नाहे माने नाहे प्रयत्न करीता तिने गायनो तैसे तैसे राहे तैसे तैसे राहे देवा तैसे तैसे राहे तैसे तैसे राहे देवाचे देणे प्रयत्न करीता तिने गायनो प्रयत्न करीता तिने गायनो प्रयत्न करीता तिने गायनो 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 रामकृष्ण हरी. राम नामाचा महिमा किती आगाध आहे. राम नाम घेतल्याने वाल्याचा वाल्मिकी झाला. राम नामाने पाण्यावर सुद्धा दगड तरंगायला लागले. राम नामाने अख्खा भवसिंधू पार करता यायला लागला. आणि संत एकनाथ असं म्हणतात की राम नाम नुसतं घेतल्याने आपल्यातलं दुःख सगळं देशोधडीला लागतं. म्हणून चला रे, या रामनामाचा आपण जप करूया. या रामनामाच्या कीर्तनात आपण नाचूया. तर ऐकूया संत एकनाथांचा हा अभंग. यारे नाचो प्रेमानंदे यारे नाचो प्रेमानंदे यारे नाचो प्रेमानंदे राम नामाचे निछंदे राम नामाचे निछंदे राम नामाचे जय राम जय राम जय श्री राम म्हणा जय राम जय राम जय श्री राम म्हणा जय राम जय राम जय श्री राम म्हणा जय राम जय राम म्हणा जय राम जय राम जय राम जय श्री राम जय श्री राम भव सिंधु तारक नाम 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 भव सिंधु तारक नाम
रामकृष्ण हरी माऊली. एक पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व तिथेच नष्ट होतं. तोच पाण्याचा थेंब जर पानावर पडला तर दवबिंदू सारखा चमकतो आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच, फरक फक्त सहवासाचा, सानिध्याचा. संत तुकोबराय सुद्धा हेच म्हणतात, मी तर माझ्या देवालाच सवंगडी केलंय. मी मित्राच्या सहवासात राहतोय. माझ्यामध्ये कोणतीही भिन्नता नाही, कोणताही भेद नाही. मी हरी सोबतच जगतो आणि हरी सोबतच वावरतो, कारण हरी माझा सवंगडी आहे. म्हणून संत तुकोबाराय आपल्या सुंदर रचनेतून म्हणतात, आम्ही हरीचे सवंगडी. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. हाती धरून याकडे, हाती धरून याकडे. पाठी सवे वागविलो, आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. म्हणून भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक देही. म्हणून भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक देही. नाही झालो कै, नाही झालो कै, एका एक वेगळे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई, वानर गोवळ गाई. सवे चारित फिरत सो, आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. आम्ही
हाती धरुनियाकडे, हाती धरुनियाकडे, पाठी सवे वागविलो आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे, आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे पागडे. रामकृष्ण हरी. तांडव नृत्य करी गजानन. समाजामध्ये काही लोक असे असतात जे फक्त रात्रंदिवस देवाचं भजन करतात, संसाराकडे लक्ष देत नाहीत. एखादा माणूस असा असतो की तो प्रपंचाकडे, संसाराकडे लक्षच देत नाही. अरे घर आहे, दार आहे, बायको आहे, लेकरं बाळं आहेत, आई वडील आहे, या सगळ्यांकडे हा जर लक्षच दिला नाही आणि हा जर नुसतंच रात्रंदिवस भजन करायला लागला तर मग हा राहणार कुठे, खाणार काय, त्या सगळ्यांचं कसं होईल, संसार कसा चालेल. समर्थांनी त्याच्याविषयी अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतात की हा जर नुसताच परमार्थ करायला लागला तर काय होईल. प्रपंच सांडूनी परमार्थ केला, मग अन्न मिळेना खायला, तया करंट्याला परमार्थ कैसा. अरे ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्याकडून काय परमार्थ होणार आहे. जो पहिलीच पास झाला नाही तो दुसरीत कसा जाईल. म्हणून प्रपंची जो सावधान तोची परमार्थ करिले जाण, आणि अप्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी जाण खोटा. हा संदेश आपल्याला रामदास समर्थांनी दिलेला आहे. तर रामदास समर्थांचा गजाननाची स्तुती करणारा अत्यंत सुंदर असा एक अभंग आता आपल्यापुढे सादर करत आहेत. गजानन नृत्य करायला लागलेले आहेत आणि त्या गजाननाची स्तुती आता आपण पाहणार आहोत. जय जयाची लंबोदरा, 14 विद्येच्या सागरा, तुझे नृत्य पाहुणी उमावरा, हर्षची ताण समाई. गजानन नृत्य करायला लागलेले आहेत आणि त्याचा आनंद उमा पार्वतीला व्हायला लागलेला आहे. आणि गजाननाबरोबर ताल धरण्यासाठी बसलेले आहेत ब्रह्मदेव. असा अत्यंत सुंदर असा रामदास समर्थांचा अभंग आपल्या पुढे सादर करत आहेत. तांडव नृत्य करे गजानन, तांडव नृत्य करे गजानन, तांडव नृत्य करे गजानन. धिम 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 कटवाज मृदंग, धिम 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 कटवाज मृदंग, धिम 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 कटवाज मृदंग, ब्रह्मा ताल धरी तांडव नृत्य करी गजानन, तांडव नृत्य करी गजानन, तांडव नृत्य करी गजानन. तेहतीस कोटी देव मिळाले, 33 कोटी देव मिळाले, मध्ये शिव गौरी गजानन, मध्ये शिव गौरी गजानन, मध्ये शिव गौरी गजानन, तांडव नृत्य करी गजानन, तांडव नृत्य करी गजानन. दास सदोदित
सदोदित श्रीरमवल्लभ दास सदोदित श्रीरमवल्लभ दास सदोदित श्रीरमवल्लभ सदोदित श्रीरमवल्लभ रमावल्लभ वल्लभ आ आ आ आ सदोदित रमावल्लभ दास सदोदित श्रीरमवल्लभ दास सदोदित श्रीरमवल्लभ चंद्रम शोभे श्री गजानन चंद्रम शोभे श्री गजानन चंद्रम शोभे श्री चंद्रम शोभे श्री गजानन तांडव नृत्य करे गजानन तांडव नृत्य करे गजानन धिम 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 कटवाज मृदंग 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 तांडव नृत्य करे गजानन तांडव नृत्य करे गजानन तांडव नृत्य करे गजानन तांडव नृत्य करे गजानन तांडव नृत्य करे गजानन. माऊली, चुकणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण क्षमा करणं हा दैवी गुण आहे. जात पात वर्ण स्पृश्य अस्पृश्यता अशा भेदभावाच्या गर्तेत सापडलेल्या मनुष्याची अशांततेपासून सुटका करण्याचा मार्ग क्षमा हा एकच आहे. कारण माणसाच्या मनातील हिंसक वृत्तीचा जनक क्रोध आहे. तो नष्ट करायचा असेल तर क्षमा हाच त्यावर रामबाण असा उपाय आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.